श्रीपाद काळे साहेब आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. ह्यांच्या टीमनंच आणि यांनाच ते पूर्ण स्कॅम जे आहे ते बाहेर आणलेलं आहे. काळे साहेब, अशा प्रकारची पूर्ण जी माहिती आहे ज्यामध्ये युनिव्हर्सिटीची लोक त्यामध्ये सामील झाले आहेत, त्यांनीच अशा प्रकारे पेपर मुलांना देऊन कोरी पेपर सोडून त्यांना भरून घेत आहेत. मोठी अशी धक्कादायक अशी इन्फॉर्मेशन आणि ही केस आहे. हो, बरोबर आहे. इंजिनिअरिंगचे पेपर एकतर आहेत आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या संबंधात आहेत. आम्हाला खबर अशी मिळाली होती की युनिव्हर्सिटीचे काही कर्मचारी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून ज्यांना पेपर अवघड गेला आहे त्यांचा पेपर तो काढून देऊन रिराईट करून त्यांच्याकडून घेऊन पुन्हा ते तिथे जमा करतात. काही इन्फॉर्मेशन आम्ही वर्कआउट केली. आमचे डिटेक्शन ऑफिसर शिवशंकर भोसले आणि यादव हवालदार यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती. त्यानुसार आम्ही एक डिलिंग भांडूपमध्ये होणार होती ती आम्ही पहिले ट्रॅप केली आणि त्याच्यातून नंतर पुढे आम्हाला लिंक लागली. तर हे लोक आम्हाला 92 पेपर्स वेगवेगळ्या सब्जेक्टचे इंजिनिअरिंगचे मिळाले आहेत. चौकशीमध्ये इतकी माहिती मिळाली की स्टुडंट लोक काही ना काही कारणासाठी ते युनिव्हर्सिटीत जात असतात. त्यांना हे क्लर्क आणि पिऊन लोक त्यांना कॅच करतात आणि कुणाला पेपर अवघड गेला असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आम्ही पेपर काढून देऊ शकतो, असं करून ते ट्रॅपमध्ये घेतात त्यांना आणि अशा पद्धतीने त्यांचं साधारण नेटवर्क चालू आहे. अशी इथपर्यंत माहिती मिळाली. अजून पूर्ण डिटेल इन्क्वायरी नाही केलेली. आणि पेपर रात्री त्यांना घरी घेऊन जायला द्यायचे, घरून ते भरून आणायचे. एक दिवसासाठी नाही, 2-3 दिवसाचा असेल असं एकंदरीत त्याच्यावरून दिसतं की पेपर काढून दिल्यानंतर तो पूर्ण लिहून घेतल्यानंतर तो पुन्हा सबमिट करतो. कोणत्या एक्झाम्सचे पेपर्स होते सर? हे कोणत्या एक्झाम्स? हे इंजिनिअरिंग फर्स्ट इयर, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर असे दोन्हींचे याच्यात आणि वेगवेगळ्या सब्जेक्टचे आहेत. त्याच्यापैकी जास्ती अप्लाइड मॅथमॅटिक्सचे पेपर आहेत. अच्छा. आणि किती पैसे, काय आकडा मिळाला की किती पैसे एका पेपरचे घ्यायचे यांच्याकडनं? एका पेपरचे साधारण 15,000 ते 20,000 रुपये असा त्यांचा रेट आहे एका पेपरचा. आणि मग हे एजंट्स पण असायचे यांच्यासोबत जे मुलांना आणायचे का फक्त क्लर्क पिऊन आणि हा कस्टोडियन असायचा? नाही, याच्यासोबत काही एजंट पण आहेत जे स्टुडंट्स आहेत ज्यांच्या थ्रू हे लोक यांचं काम करत होते. असं पण काही लोकांची माहिती मिळाली, आम्ही त्यांची चौकशी करतो. सिनियर पोलीस इन्स्पेक्टर श्रीपाद काळे साहेब स्पष्ट करतात की ज्या प्रकारे 92 पेपरांची माहिती किंवा त्याबद्दल त्यांना अद्याप माहिती मिळालेली आहे. पुढील चौकशी जे करत आहेत तर 15,000 ते 20,000 प्रत्येक पेपरचे रेट होते आणि पुढे ते आणखी चौकशी करून यामध्ये कोण कोण सामील आहेत याचा खुलासा करतील. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई.